नमस्कार सर्वांना. ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जसे की तुम्हाला माहीतच आहे, आपण तलाठी सराव पेपरसाठी आपण सिरीज चालू केलेली आहे, सराव पेपर सिरीज. तर आज आपण त्यापैकी 7वा सराव पेपर आज आपण घेणार आहोत. हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण संभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये नक्कीच फायदा होईल. तत्पूर्वी जर या चॅनलला कोणी नवीन आलेलं असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजच्या सराव पेपरची सुरुवात करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, खेळा. पुढचा प्रश्न पाहू. रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? इथं समास दिला नाही, समास ध्यानात ठेवा. रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. रामकृष्ण हा द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 शर्वरी म्हणजेच रात्र. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द धातुसाधित शब्द नाही? 4 पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायापैकी आपल्याला धातुसाधित शब्द नसलेला पर्याय सांगायचा आहे. तर यासाठी उत्तर येतं आपलं पर्याय क्रमांक 2 हस हा धातुसाधित शब्द नाही. पुढचा प्रश्न, NC सक्सेना समिती कशा संबंधी स्थापित करण्यात आली होती? NC सक्सेना समिती जी होती ती कशा संबंधी स्थापित करण्यात आलेली होती? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 दारिद्र्याच्या मोजमापणी निकषी बाबत. पुढचा प्रश्न, ही वस्तू मी इंग्लंडहून आणली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये एक शब्द अधोरेखित केलेला आहे इंग्लंडहून. तर या शब्दाची आपल्याला विभक्ती सांगायची आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 पंचमी एकवचनी. पुढचा प्रश्न, आणि व शिवाय मी आणखी या शब्दांचा प्रकार ओळखा. इथं काय शब्द दिलेले आहेत? आणि व शिवाय मी आणखी. तर या शब्दांचा प्रकार कोणता आहे ते सांगायचं आपल्याला. तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3 समुच्चय बोधक. पुढचा प्रश्न, डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. डोळ्यावर कातडे ओढणे. तर या वाक्यप्रचाराचा अर्थ काय येतं? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 कानाडोळा करणे, म्हणजेच डोळ्यावर कातडे ओढणे. पुढचा प्रश्न, विधानार्थी वाक्यात त्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरले जाते? विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरले जाते? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, पूर्ण विरामचिन्ह वापरले जाते. पुढचा प्रश्न, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. तर इथं वाक्य दिलेलं आहे, शिक्षक म्हणाले की प्रत्येकाने शाळेत यावे. तर या वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. पुढचा प्रश्न, तेज अधिक निधी या संधी विग्रहाचा योग्य संधी शब्द शोधा. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, तेजोनिधी. पुढचा प्रश्न पाहू. वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन एक्सप्रेशन. द एक्सप्रेशन इज गिवन हिअर, वन हू डेझर्ट वन्स रिलिजन. देन आवर आन्सर इज 4th नंबर, ऑप्शन नंबर 4 अपोस्टेट. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. द लाईन इज गिवन हिअर, पीस इज अ मदर. फिगर ऑफ स्पीच म्हणजेच आपल्याला कोणता अलंकार आला ते सांगायचं याच्यामध्ये. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 मेटाफर. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर फॉलोइंग सेंटेन्स. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. इथं आपल्याला क्वेश्चन टॅग कोणता येईल ते सांगायचे. एक वाक्य दिलेलं आहे, वी डिडंट हॅव मच मनी. तर यासाठी क्वेश्चन टॅग उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक येतं पर्याय क्रमांक 1 डीड वी. पुढचा प्रश्न, नेम द अंडरलाईन क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर इथं आपल्याला क्लॉजचं नाव सांगायचं, कोणता क्लॉज आला आहे. वाक्य आहे, ऑल्दो द चिल्ड्रन वेर स्लीपी दे लिसन टू द स्टोरी. देन आवर आन्सर इज ऑप्शन नंबर 4 इज देअर ॲडवर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन. पुढचा प्रश्न, चूज द प्लुरल फॉर्म ऑफ द गिवन वर्ड हाफ. ओके, व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ हाफ? Then our answer is option number 3rd is our right answer, halves.
Next question. Choose the correct alternative to fill in the blank. We have to fill in the blank. Okay, I don't think be able to go. I be able to go. Then our answer is shall. I don't think I shall be able to go. Next question. Choose the appropriate conjunction to fill in the blank. Fill in the blank. He lost his balance, fell off the bike. We have to fill the blank. Then our answer is and. Option number 3 is there. He lost his balance and fell off the bike. Next question. The cry of a dog is bark. Then what is the cry of a deer? Then our answer is bell. The cry of deer is bell. Next question. The phobia about air is aerophobia. The phobia about air is aerophobia. Then what is the phobia about the darkness? Then our answer is option number 4 is there. Nyctophobia is used for phobia of darkness. Next question. People have seen wolves in the street. What is the passive voice for the given sentence? There are 4 options. Which one is correct of the given sentence? The sentence is in active voice. Then our answer is option number 2 is there. Wolves have been seen by the people in the street is our right answer. Next question. Choose the one which best expresses the meaning of the given word whimper. Okay, what is the meaning of the word whimper? Then our answer is option number 2 is there. Cry. Next question. यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? यवतमाळ व चंद्रपूर या जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते? तर यासाठी योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2 वर्धा ही नदी वाहते. पुढचा प्रश्न. नवेगाव अभयारण्य पशुपक्ष्यांना समृद्ध असलेला प्रदेश टिंबटिंब जिल्ह्यामध्ये येतो. म्हणजे इथं सरळ विचारले की नवेगाव अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 गोंदिया. पुढचा प्रश्न. खालीलपैकी टिंबटिंब आउटपुट डिव्हाइस नाही. तर खालीलपैकी कोणते डिव्हाइस हे आउटपुट डिव्हाइस नाही असं विचारले आपल्याला. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 कीबोर्ड हे आउटपुट डिव्हाइस नाही. बाकीचे तिन्ही सुद्धा आउटपुट आहेत. फॅक्स आहे, प्रिंटर आहे व मॉनिटर सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे. पुढचा प्रश्न. काळी क्रांती हे कशाशी संबंधित आहे? काळी क्रांती हे कशाशी संबंधित आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 खनिज तेलाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. गणन क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते होते? गणन क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते होते? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 ॲबॅकस. पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 हेग या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न. वायफाय सेवा देणारे देशातील पहिले नगर परिषद टिंबटिंब होय. तर देशातील अशी कोणती पहिली नगर परिषद आहे जिने वायफायची सुविधा दिलेली आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 इस्लामपूर. पुढचा प्रश्न पाहू. बचपन बचाव हे आंदोलन कोणी सुरू केले? बचपन बचाव हे आंदोलन कोणी सुरू केले? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 कैलाश सत्यार्थी यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न. लोखंडाच्या गॅल्व्हनायझेशनसाठी कशाचा वापर करतात? लोखंडाच्या गॅल्व्हनायझेशनसाठी कशाचा वापर केला जातो? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 झिंक म्हणजे जस्त. पुढचा प्रश्न. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो आत्ता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. प्रश्न असा आहे 32वा. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 4 पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. लाल बहादूर शास्त्री, फिरोजशाह मेहता, वास्को द गामा आणि पंडित जवाहरलाल नेहरू. तर या 4 पर्यायापैकी जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो आज आपण 7वा सराव पेपर घेतलेला होता जो की खूपच संभाव्य प्रश्न समावेश असलेला होता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील प्रश्नपत्रिकेसोबत. धन्यवाद.